नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मकर संक्रांती विशेष तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। तीळ घेतलेले आहेत मी 1 कप, 1 कप गूळ घेतलेला आहे, प्रमाण सेम आहे। साजूक तूप, बेकिंग सोडा, विलायची। सुरुवातीला तीळ भाजून घेऊया। हे तीळ कढईमध्ये टाकते। आता हे तीळ जे आहेत कमी गॅसवरती भाजायचे आहे। हे बघा मी कमी गॅसवरतीच भाजलेले आहेत। आता हे तीळ जे आहेत आपले भाजून झालेले आहेत। आता मी याला काढून घेते। हे बघा काढून घेतलेले आहेत। आता या ताटाला तूप लावूया आणि याला बाजूला ठेवून देऊया। आता कढईमध्ये तूप टाकायचं आहे। याला मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे। गुळाला आणि तुपाला मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला 2 चम्मच पाणी टाकायचं आहे। जास्त नाही, 2च चम्मच टाकायचं आहे। आता पूर्णपणे गूळ विरघळून घेऊया। हे बघा हा गूळ जो आहे तो विरघळलेला आहे। आता थोडंसं हलवायचं आहे याला। हे बघा छान अशा बुडबुड्या यायला लागल्या त्याला। आता एका वाटीमध्ये आपण टाकून बघूया झाला की नाही तो। हे बघा थोडंसं असं होऊ द्यावं लागते, थोडंसं असं, जास्त नाही। आपल्याला कडक नाही करायचं आहे, नरमच ठेवायचं आहे, पण अति नरमही नाही ठेवायचं आहे। हे बघा असं हाताला चिपकलं नाही की आपलं झालं। हे बघा हाताला चिपकत नाही आहे आणि कडकसुद्धा झालेलं नाही आहे। आता याच्यामध्ये आपण तीळ टाकूया। हे बघा तीळ टाकते याच्यामध्ये। याला मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये थोडीशी विलायची टाकायची आहे। मिक्स करून घेऊया याला। बेकिंग सोडा टाकूया। बेकिंग सोड्याने आपले लाडू जे आहेत ते वजनाला एकदम हलकेसे असे होतात। हे बघा हे आता आपलं झालेलं आहे। हे बघा छान असा कलर बदललेला आहे त्याने। आता मी गॅस बंद करते आणि ताटामध्ये असं थोडं थोडं टाकायचं आहे, म्हणजे त्याला थोडीशी हवा लागेल। आणि आता आपल्याला हे एक एक असं उचलून घ्यायचं आहे आणि याचे लाडू बनवायला सुरुवात करायची आहे। हे गरम गरम असतानाच बांधून घ्यायचं आहे पटापट। हे बघा असे करून घेऊया सर्व करून घ्यायचे आहे आपल्याला हे। आणि हे असं करून ठेवल्याच्या नंतर एकदम हातसुद्धा जळत नाहीत आणि व्यवस्थितसुद्धा होतात। आता सर्व करून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने आपले तिळगुळाचे लाडू जे आहेत ते तयार झालेले आहे। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।